आजचा दिवस माझ्यासाठी खरंच खूप खास आहे. माझ्यासाठीच नाही, तर आईंसाठी, ध्रुवीसाठी, आम्हा तिघांसाठी आजचा दिवस खूप खास आहे. म्हणूनच आजच्या दिवशी मी तुमच्यासाठी काहीतरी बोलणार आहे, 2 शब्द व्यक्त होणार आहे. लहान वयातच तुम्ही खांद्यावर जबाबदारी घेतली. कधीही कामाला, कुटुंबाला पाठ दाखवली नाही. प्रामाणिकपणा आणि कष्ट हा तुमचा स्वभावच आहे. मी रोज पाहते तुम्ही किती मनापासून मेहनत करता. तुमच्याकडे बघून मला आणि ध्रुवीला नेहमी प्रेरणा मिळते. तुम्ही फक्त स्वप्न बघत नाही, ती पूर्ण करण्यासाठी झटतात. तुम्ही माझा आधार आणि ध्रुवीचा हिरो आहात. आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी तुम्ही खंबीरपणे उभे राहतात. आज तुमच्या वाढदिवशी मी एवढंच सांगेन, तुमच्या कष्टाला, तुमच्या सचोटीला खरंच माझा सलाम आहे. तुम्ही जसे आहात तसेच कायम राहा. तुमच्या चेहऱ्यावरचा हसू असंच टिकू दे. वाढदिवसाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि अशीच तुमची साथ आयुष्यभर राहू दे. ओंकार, तुला वाढदिवस शुभेच्छा. तुझ्यामुळं प्रेरणा सगळ्यांना मिळाली, आनंद मिळाला आणि असा सर्वांना शेवटपर्यंत आनंद देत राहा. वाढदिवस शुभेच्छा. बार बार दिल ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जिया हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू ओंकार, हैप्पी बर्थडे टू यू ओंकार, हैप्पी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. माझ्या लाडक्या नातवाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा व त्याचं आयुष्य वाढव. तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. खूप खूप चांगला आहेस. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर ओंकार, हॅपी बर्थडे टू यू. मे गॉड ब्लेस यू, मे गॉड ब्लेस यू. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे डिअर ओंकार मामा. लाडक्या भाच्याचा म्हणजे ओंकारचा वाढदिवस. मी त्याची आत्या म्हणून मला त्याचा खूप अभिमान वाटतो. कारण अण्णाच्या पाठीमागे सुद्धा त्यांनी जिद्द आणि कष्टाच्या जोरावर त्याच्या फॅमिलीला खूप छान प्रकारे घडवलंय आणि चांगला भक्कम आधार दिलाय. तर अशा माझ्या लाडक्या ओंकारला, सगळ्यांना सहकार्य करणाऱ्या, सगळ्यांना प्रेरणा देणाऱ्या माझ्या लाडक्या भाच्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. प्रिय ओंकार, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. बाळा, देव कायम तुझ्या पाठीशी राहील. गॉड ब्लेस यू ऑलवेज. हॅपी बर्थडे बेटा ओंकार, गॉड ब्लेस यू ऑलवेज. तुझ्यासारखा मुलगा, कर्तबगार मुलगा असणं खूप अभिमानाची गोष्ट आहे आमच्या सगळ्यांसाठी. देव करो तुझी प्रत्येक आयुष्याची हर इच्छा पूर्ण हो. दिवस आहे, वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. तू एवढं लहान वयात प्रगती केली, उन्नती केली, तुझं कौतुक करण्यासारखं आहे. आज तो पप्पांचा आज पुढे वारसा चालवलेला आहे. पप्पांच्या पावलावर पाऊल टाकलेलं आहे. सगळा आनंद, प्रेम, चैतन्य, निस्वार्थीपणे प्रेम करतो. सगळ्या सुखादुखात सगळं अग्रेसर पुढं असतो. तुझ्या या वाढदिवसाच्या भावी आयुष्याच्या वाटचालीत तुला शुभेच्छा. आपलं दीर्घ आयुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना. खूप खूप शुभेच्छा. जसं अण्णाने आम्हाला सगळ्या भावांना सांभाळल्यापर्यंत सगळ्यांवर लक्ष होतं, तसं ओंकार सगळ्या भावांवर अण्णासारखंच लक्ष आहे आणि तेच आम्हाला भारावून येते. म्हणजे जसं अण्णाने सगळ्यांना लक्ष ठेवलं तसं ओंकार लक्ष ठेवतोय आणि असंच सगळ्यांवर तुझे आशीर्वाद असू दे आणि सगळ्यांकडे लक्ष दे. वाढदिवसाच्या परत एकदा लाख लाख शुभेच्छा तुला. सर्वांचा लाडका ओंकार, त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, खूप खूप आशीर्वाद. आयुष्यात अशीच प्रगती करत राहा आणि सर्व भावांना सांभाळून घे आणि सर्वांकडे लक्ष ठेव. ओंकार म्हणजे आपल्या गीतेघराण्यातील एक आदर्श व्यक्तिमत्व आणि लहान धाकट्या बंधूंनी, त्याच्या भावांनी त्याचं
प्रत्येक गोष्टीचं अनुकरण करावं, असं कायम इतरांना, घरातल्या व्यक्तींना मदत करण्यासाठी तत्पर. घरात कोणताही कार्यक्रम असू दे, लग्न कार्य, वास्तुशांतीच्या प्रत्येक कामात हिरारीने भाग घेणारा आणि कायम ॲक्टिव्ह असणारा असा ओंकार. याच वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. प्रेरणास्थानी असणाऱ्या लाडक्या ओंकारला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. वयाने लहान असला तरी कर्तृत्वाने आणि विचाराने मोठा असणाऱ्या ओंकारला खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या. मिथिला का कण कण खिला, जमाई राजा राम मिला. मिथिला का कण कण खिला, जमाई राजा राम मिला. जनक सुती संग तुम रहियो ऐसे, कनक कली पर भवराओ जैसे. कनक कली पर भवराओ जैसे. हाँ रामचंद्र चकोरी सिया, जमाई राजा राम मिला. ओंकार, तुझ्याबद्दल काय बोलावं हे खरंच सुचत नाहीये, कारण की ट्विंकलने मला ऐन टायमिंगला सांगितलेलं आहे. पण एखाद्याबद्दल जर आपल्याला बोलायचं असेल तर त्याच्यातल्या त्यात जे आपल्या मनात आहे ते बोलावं असं मला वाटतं. म्हणून बोलतो की तू एक मेहुणा म्हणून नाही, पण कायम माझ्यासाठी एक मित्र म्हणून राहिलास. आपण आपले नात्यापेक्षा मैत्री अधिक घट्ट झालेली. आणि तू माणूस म्हणून खूप चांगला आहेसच. प्रत्येकाचं तुझं डोक्यामध्ये असतं, कोणाला काय हवंय, कोणाला काय पाहिजे, कोणासाठी काय केलं पाहिजे. एक कर्तव्यनिष्ठ मुलगा आहेस, कर्तव्यनिष्ठ भाऊ आहेस, आता कर्तव्यनिष्ठ बाबा झालास, कर्तव्यनिष्ठ आणि प्रेमळ नवरा आहेसच. तर तुझ्या आयुष्यामध्ये खूप कठीण प्रसंग आले, त्या कठीण प्रसंगाला खूप धीराने सामोरं गेलास. प्रत्येक सिच्युएशन मधून सोन्यासारखा लखाकून बाहेर निघालास. माझी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना आहे की आयुष्यात इथनं पुढं तुझ्या सगळं सुख, समाधान, ऐश्वर लाभो आणि यशाच्या उत्तुंग शिखरावर बघण्यासाठी तुला कायम मी आसुसलेला असेल. ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ओंकारराव. तुम्ही आमच्या कुटुंबातले सगळ्यात नम्र आणि समजूतदार जावई आहे, त्याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो. जो कुटुंबाला धरून चालणारा, म्हणजे आम्हाला आमचे मुलासारखा आहे. कधी असं वाटलं नाही की जावयाचं म्हणजे त्यांना गर्व आहे की असं वेगळं एक स्थान मिळालं पाहिजे. तुम्ही आमच्यासोबत जुळले आहात तरी आम्हाला असंच वाटतं की म्हणजे कुटुंबाचा एक भाग आहे. जसे आमचे मुलं आहे तसेच तुम्ही आहे, काही वेगळं नाही आहे. तर थँक्यू सो मच. तुम्ही आम्हाला म्हणजे देवाने एक मुलगा म्हणूनच जावयाच्या रूपात दिले आहेत. थँक्यू सो मच. हॅलो ओंकार, विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. वाढदिवसाच्या खूप 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 मनापासून शुभेच्छा. तू सगळ्या कार्यक्रमात असलास, तू आजूबाजूला असलास की अजिबात अण्णा व काकाची आम्हाला उणीव भासत नाही. सो गॉड ब्लेस यू की तू इतकं छान सगळं जबाबदारीने हँडल करतोस. आज नाही, जेव्हा आधी पण म्हणजे जेव्हा तू अगदी टीनेजमध्ये आला तेव्हापासून मी ही गोष्ट तुझी नोटीस करते. तर वन्स अगेन हॅपी बर्थडे. गॉड ब्लेस यू आणि खूप खूप एन्जॉय कर. हॅपी बर्थडे ओंकार. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. एन्जॉय युअर डे and may wish your all dreams come true. God bless you. Bye bye. हॅपी बर्थडे ओंकार. ओंकार माझा मामे भाऊ आहे अँड वी आर व्हेरी प्राऊड ऑफ हिम. कारण त्यांनी खूप कमी वयात छान रिस्पॉन्सिबिलिटी घेतली आणि त्यांनी खूप छान प्रोग्रेसही केला त्याच्या आयुष्यात. सगळ्यांची काळजी घेतो, खूप हेल्पफुल आहे तो. आणि मला कधी कुठले सॉंग्स लागतील डाउनलोड करायला तर मी त्याला मेसेज करते आणि तो मला कधी डाउनलोड करून देतो. आणि खरंच ओंकार, आय रिअली विश यू अबंडन्स ऑफ लव, हॅपीनेस, जॉय, सक्सेस इन युअर लाईफ. खूप छान पुढे जा, हीच आमची इच्छा आहे. सो वन्स अगेन मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे फ्रॉम सांगोलेकर अँड होळकर फॅमिली. हॅलो, हॅपी बर्थडे ओंकार. वाढदिवसाच्या तुला खूप 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 शुभेच्छा.
तुला निरोगी दीर्घायुष्य लाभू दे, तुझ्या सर्व इच्छाकांक्षा पूर्ण होऊ देत, तुझी खूप खूप प्रगती होऊ देत, या शुभेच्छा तुला मी देते. तुझं हार्डवर्क, तुझं स्ट्रगल आम्ही सगळ्यांनी बघितलं आहे आणि त्याच्यातून तू कसा उभा राहिलास, तू कशी प्रोग्रेस केली हे सुद्धा आम्ही सगळेजण बघतो आहे. मी एकच म्हणेल की तू तुझी जबाबदारी अतिशय उत्तमरित्या पार पाडतोस. आयुष्याचं लग्न असू देत, काकीची जबाबदारी तू खूप छानरित्या पार पाडतोस आणि सर्वांना धरून राहतोस. नवरात्रीत तू आणि ट्विंकल दोघंजणं जे काही गेम्स वगैरे ऑर्गनाईज करतात सगळ्यांसाठी, सगळेजण खूप आतुरतेने वाट बघत असतात, सगळेजण पार्टिसिपेट करतात आनंदाने आणि त्याचं सगळं श्रेय तुम्हाला दोघांना आहे. तुझा हा जो प्रेमळ मनमिळावू स्वभाव आहे त्याच्यामुळेच तू सगळ्यांशी कनेक्ट आहेस. तुला बघितलं की आम्हाला अण्णा काकाची आठवण येते आणि अशीच प्रगती करत राहा. तुला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते. थँक्यू. बाय. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे दादा. मी काय बोलू अजून. तूच माझी आई आहेस, तूच माझे पप्पा आहेस, तूच माझा दादा आहेस आणि तूच माझी दीदी आहेस. तू जेवढं मी बोलू तेवढं कमीच आहे. काही शब्दच नाही आहेत माझ्याकडे. पण एवढं सांगते, तू खूप बेस्टच दादा आहेस माझा. मी बोलू शकत नाही आहे तुझ्याबद्दल. मी अजून काहीतरी बोलायला गेले तर मी रडेन. त्यामुळे तू जसा आहेस तसा मला खूप आवडतोस. फक्त मी एवढंच सांगेन तुला की तू फक्त तुझ्या हेल्थची काळजी घे. तू हेल्थकडे लक्ष देत नाहीस, त्यामुळे मला खूप वाईट वाटतं. फक्त एवढंच तुझ्यामध्ये कमी असेल असं मला वाटतं. त्यामुळे तू प्लीज त्याच्यावर विचार कर आणि हेल्थकडे तुझ्या लक्ष दे. चांगलं खा, चांगली झोप घे. काम सारखंच असतं पण तुझी हेल्थ खूप महत्त्वाची आहे. तू चांगलास तर सगळं चांगलं आहे. तू चांगलास तर आम्ही सगळे चांगले. त्यामुळे तू खूप खुश राहा. आणि तुझ्यासाठी एक गाणं. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू दादा, हैप्पी बर्थडे. हॅलो ओंकार दादा, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. दादा आपल्या फॅमिलीतला, गीता फॅमिलीतला एक अतिशय हुशार, सगळ्यांवर प्रेम करणारा, सगळ्यांची काळजी घेणारा, सगळ्यांकडे लक्ष ठेवणारा, सगळ्यांच्या मदतीला धावून जाणारा असा खूप आदर्श मुलगा आहे. कोणालाही त्याच्या वागण्याचा हेवा वाटेल असा आहे तो. त्याच्याकडे असलेली प्रत्येक गोष्ट ही त्याने त्याच्या स्वतःच्या बळावर, स्वतःच्या स्वकष्टाने मिळवलेली आहे आणि हे सगळं मिळवल्यानंतरही दादा तेवढाच सगळ्यांकडे लक्ष ठेवून असणार आणि तेवढाच डाऊन टू अर्थ आहे. आणि दादा, तुझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी देवाकडे हीच प्रार्थना करेन की अशीच तुझी खूप खूप प्रगती होऊ देत आणि तुझ्या सगळ्या चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण होऊ देत, हीच देवाकडे प्रार्थना. तू म्हण मामाला. हॅपी बर्थडे ओंकार मामा. गॉड ब्लेस यू. गॉड ब्लेस यू. बाय बाय. Wishing you many many happy returns of the day, Jiju. May your all dreams come true. May you always have reasons to smile. Once again, happy birthday. We are very lucky to have you in our family. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा ओंकार दादा. नात्यातले गोडवे कधीच कमी होऊ न देणारा, संकटाच्या क्षणी नेहमी पाठीशी उभा राहणारा, सर्वांचा आदर करणारा, नवरात्री उत्सवात गेम्स आणि पारितोषिकांचे नियोजन करणारा व सर्वांना आनंद देणाऱ्या आमच्या दादाला उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा. तुझ्या पावलांना दिशा मिळू दे, प्रयत्नांना तुझ्या यश मिळू दे, हास्य तुझ्या चेहऱ्यावर नेहमी असेच राहो, समर्थांचा आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी राहो. होऊ दे पूर्ण तुझ्या सर्व इच्छा, आमच्याकडून देवाला हीच सदिच्छा. पुन्हा एकदा तुला वाढदिवसाच्या खूप गोड शुभेच्छा. तुझ्या लाडक्या बहिणी श्रुती श्रेया. ओंकारला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ओंकार म्हणजे माझी खूप दिवसापासूनची, खूप वर्षापासूनची म्हणलं तरी हरकत नाही. मी ओंकार, गौरव
आणि संकेत. जवळपास 10 वर्ष झालं आमची मैत्री आहे. आणि ओंकार अगदी मित्र असलं तरी त्यामध्ये लहान मुलासारखा कधीही मध्ये धावून यायचा. कुठली कधी कशी हेल्प लागली ओंकारने मला खूप साथ दिली. स्पेशली कॉम्बिनेजनमध्ये आम्ही नॅशेट रोडला एकत्र होतो. ओके, तर खूप सारे आठवण आहेत कॉम्बिनेजनचे. त्यांचं ओंकारची तरी फर्स्ट कंपनी होती आफ्टर कॉलेज, पण माझी तरी सेकंड कंपनी आफ्टर 3-4 इयर्स. पण मला असं कधीच वाटलं नाही की माझी सेकंड कंपनी वगैरे त्यांच्यासोबत काम करत असं वाटतं की मी परत एकदा कॉलेजला जगत आहे की काय. ओके, इतकं हसत खेळत आणि खूप फ्रेंडली. ओके, आणि कुणाला वाटलंच नाही की आम्ही इतके वर्षासोबत एकत्र राहू. कसं असतं, एखादा प्रोजेक्ट संपला किंवा कंपनी बदलली तर मित्र पण ऑलमोस्ट हळूहळू कॉन्टॅक्ट कमी होता. पण आज 10 वर्ष झाले मला आमची मैत्री आहे आणि जवळपास 7-8 वर्ष झाले म्हणजे स्वतः कॉम्बिनेशन सोडून मला. पण तरी पण आमची मैत्री अशीच आहे आणि असंच टिकून राहावं आणि अजून घट्ट व्हावं आमचं नातं. हे हीच प्रार्थना आणि तुला परत वर्षात खूप खूप शुभेच्छा ओंकार. थँक्यू. हॅलो ओंकार, हॅलो मॅ. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. खूप मोठा हो, आनंदी राहा आणि आमच्यासोबत अशीच मैत्री कायम ठेव. माझ्याकडून सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. साताऱ्याच्या कट्टर मावळा, आमचा दिलदार मित्र ओंकारदादा गीते, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. खूप मोठा माणूस हो, असाच दिलदार राहा, असाच मनमोकळा राहा, असाच निस्वार्थी राहा आणि खूप पैसे कमाव. थोडेसे आमच्याकडे पण पाठवून दे. यास तुला खूप खूप साऱ्या शुभेच्छा. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. विश यू मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे ओंकार. हॅपी बर्थडे ओंकार दादा. Wish you many happy returns of the day, Omkar Dada. Thank you for your love, support and care. I always admire your journey and hard work. So once again, happy birthday. Enjoy your day and love you, bro. Happy birthday, Dada. Actually, I feel little bit awkward to express these emotions in Marathi. So today I will speak in English. First of all, wish you very happy returns of the day and have an amazing year ahead. And on this occasion, I want to say thank you to you. Thank you for being my HR department whenever I need any career advice. Thank you for being my finance department whenever my wallet is on life support. Thank you for being my mentor whenever I'm confused and my entire support system. Like you are the one we all brothers wish to be like you someday. We all wish to be like you someday, but I don't think we will be or anything, but we'll try. You are very responsible, supportive, and you are always there whenever someone need you. And you are not just our brother. Like for me, you are not just like brother. You are my unpaid consultant, my life coach, my emergency fund, my problem solving machine, and all. Like you are the support system. So always be there whenever I need you, because I will need you. And stay happy, stay healthy, and be like you and be you, and we love you. Hi Omkar Dada, happy birthday. You have always been my biggest supporter and guided me in every stage of my life. Whenever I was confused in my career and faced challenges, you stood beside me and show me the right path. And you believe in me and give me the confidence to keep moving forward. And I'm truly grateful to have a brother like you. And I learn sometimes valuable from you every day. Wishing you good health, happiness and success. Miss you, bro. Happy birthday to you, Dada. Thank you for great support. And once again, happy birthday to you. Birthday to my big bro who is always showing me the rope even though when he's teasing me. And thank you for being my part of life and to supporting me in every condition. And I always admire your hard work, calmness and kindness too. And once again, happy birthday, bro. Birthday दादा.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. जरी आपण नेहमी संपर्कात नसलो तरी पण तुझी शांत आणि संयम आणि मदत करण्याची वृत्ती नेहमीच मनाला भावते. तुला या दिवशी ईश्वर उदंड आयुष्य आणि चांगलं आरोग्य द्यावं हीच माझी प्रार्थना. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दाजी. तर तुमच्याबद्दल 2 लाईन बोलायला सांगितलं गेलं आम्हाला, पण खरं म्हणलं तर 2 लाईन खूप कमी पडतील. तर दाजी म्हणजे फक्त दाजी नाही आमच्यासाठी, ओंकारराव एक भाव, मित्र, बंधू, सखा सर्वच आहे आमच्यासाठी. म्हणजे त्यांनी एक असं ॲटमॉस्फिअर, असं एक आमच्यासोबत बॉन्ड क्रिएट केलाय की आम्हाला ते असताना म्हणजे एक असतं की दाजी सोबत येतं नीटपैकी वागलं पाहिजे, नीटपैकी बोललं पाहिजे, पण आम्हाला तसं बिलकुलही नाहीये. ते त्यांच्यामुळे की त्यांनी एवढं चांगलं बॉन्ड आमच्यासोबत क्रिएट करून ठेवलंय. तर एक भीती नसते ते असतात तर, आणि सर्वात प्रथम ते आम्हाला एवढं चांगलं जीव लावतात आणि नेहमी आमच्या म्हणजे वेलबिंगसाठी आमच्याशी नीटपैकी. Happy birthday to you, Mama. Happy birthday to you, Mama. May God bless you. म्हणना अजून म्हणना. May God bless you. May God bless you. Happy birthday to you, Mama. Happy birthday to you. आता म्हण बार बार म्हण. Dear Papa. 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 Better. You are better. You part every taste. You hold my hand so tight. And make world so bright. Happy birthday, Papa. I love you. May God bless you. आमचा ओंकार बेटा आहे खूप गुणी, सर्वांची मदत करायला त्याचा हात न धरे कोणी. कधीही कसलीही मदत मागा, असतो तो नेहमी तत्पर, कामे करतो झटपट आणि सत्वर. दिसायलाही किती छान, तो आहे सर्व कुटुंबाची शान. दिसायलाही किती छान, तो आहे सर्व कुटुंबाची शान. अभ्यासात तो अव्वल, बुद्धीने आहे खूप कुशल. लहानांचाही ठेवतो तो मान, थोड्या मोठ्यांना देई नेहमी सन्मान. कुठल्याही कामात सदा तो पुढे, पण सुखदुःखात मात्र सदा सर्वांच्या मागे. तसा तो आहे रागीट, पण सांभाळतो मात्र सगळ्यांना नीट. ओंकार जरी दाखवतो सगळ्यांना, ऐकतो मी जनाचे, पण करताना मात्र तो करतो मनाचे. आई आजीचा लाडका तो, सर्व भाऊ बहिणींचा आधार तो. नव्हता जरी बापाचा आधार, तरी लहान वयातच बनला तो कुटुंबाचा सरदार. टिनू ध्रुवीला तर तो आहेच प्यारा, पण छाया ऐशूचा आहे राज दुलारा. असा ओंकार आमच्या गुणांची खाण. गीते घराण्याचे नाव करी महान. बाळा ओंकार, इथून वरून मी सगळं बघतोय रे. डोळे भरून येतात माझे. ज्यावेळी मी तुला सोडून गेलो त्यावेळी काळजात धस्स झालं होतं. माझ्या पोराचं कसं होणार, काय होणार. पण आज बघतोय तर माझा लेकरू वाघासारखा उभा राहिला आहे. पैसा कमवून तू फक्त घर चालवलं नाहीस, माझी स्वप्न जगलास. आईला तू कधीही एकटं पडून दिलं नाहीस. मी नसताना तिला तू तळहाताच्या फोडासारखं जपलंस. दिदूचं लग्न दणक्यात करून तू भावाचं कर्तव्य पार पाडलंस. आपलं पुण्यात हक्काचं घर उभं करून तू माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्यास रे. बाळा, बाप नसताना पण तू बापाची भूमिका निभावलीस. कुटुंबाचा कारभार एकट्याने ओढलास. मला तुझा खूप 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 अभिमान आहे रे. गीते कुटुंबांचं नाव तू फार उंचीवर नेलंस. तुझ्या प्रत्येक यशात मी आहे, तुझ्या प्रत्येक दुःखात मी आहे.
खचू नकोस. मी नेहमीच तुझ्या पाठीशी उभा आहे. तुझेच पप्पा.